नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. राऊंडअप मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात. पुणे महापालिका भाजप राष्ट्रवादी वाद आता पेटलेला पाहायला मिळतोय. सभागृह नेते गणेश बिडकरांचं सुनेत्रा पवारांना पत्र आहे. महापालिकेतला वाद आता वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचलेला आहे. तर गणेश बिडकरांच्या पत्रावरून अमोल बालवडकर आक्रमक झालेले आहेत. अमोल बालवडकर यांचं बिडकरांच्या पत्राला उत्तर आहे. भाजपला सत्तेचा अहंकार आलाय असं बालवडकर म्हणतायत. भाजप आमच्यासोबत सुडाचं राजकारण करत आहे का असा सवाल देखील बालवडकर यांनी विचारलेला आहे. पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, सभागृह नेते गणेशजी बिडकर, महापौर मंजुषा नागपुरे चुकीच्या पद्धतीने माझं बजेट शून्य करण्याचा प्रयत्न केला. माझे सहकारी सुहाजी टिंगरे यांचाही आज बजेट शून्य करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यामुळे यातून तेच दाखवत आहे की त्यांना या जे सत्ता महानगरपालिकेमध्ये आलेले आहे त्याचा अहंकार भारतीय जनता पक्षाला झालेला आहे. तर 2012 मध्ये आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री असताना विरोधकांनी त्यांची श्वेतपत्रिका काढण्याचा प्रयत्न केला. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अजितदादांनी कोणत्याही विरोधकाला आर्थिक तरतूद कमी पडून दिली नाही किंवा कुठलाही सूड उगवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला नाही. संपूर्ण राज्याने पाहिलेलं आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पण माहिती आहे. पण दुर्दैवानं आज अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत चुकीचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात येत आहे. निश्चितपणे आमचा सुनेत्रा वहिनींवरती विश्वास आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.